मित्रांनो, तुमच्या नेहमीच्या किराणा सामानात बीटरूट नसेलच, पण तज्ञ सांगतात की ते नक्कीच असायला पाहिजे। निरोगी हृदयासाठी बीटरूटला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करणे खूप गरजेचे आहे आणि डॉक्टर याची शिफारस करतात। अनेक अभ्यासांनी बीटरूटच्या आरोग्यदायी फायद्यांची पुष्टी केली आहे। बीटरूट हे हृदयासाठी उत्तम आहे आणि अनेक प्रकारे आपल्या आहारात जोडता येते। ते चविष्ट देखील असते। त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण आहारात ॲड केल्याने त्याची खाण्याची मजा वेगळीच येते। जरी बीटरूट त्याच्या मातीसारख्या आणि थोड्याशा तीव्र चवीमुळे फार लोकप्रिय नसला तरी ते आपल्या आठवड्याच्या किराणा बाजारात नक्की समावेश करा, कारण ते कंदमूळ, जीवनसत्व आणि खनिजे जसे की फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम अशा प्रकारांचे उत्तम स्रोत आहे। हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि खूप फायदेशीर आहे। जरी काही लोकांना याची विशिष्ट चव आवडत नसली तरी याला उकळून किंवा वेगवेगळ्या प्रकारे शिजवून त्याचा गोडवा घेता येतो आणि ते अधिक चविष्ट बनवता येते। पण बीटरूट आपल्या हृदयासाठी इतके चांगले आहे का? तज्ञ बीटरूटच्या आरोग्यदायी फायद्यांवर जोर देतात। यामध्ये आहारातील नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे। आहारातील नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या रुंद करण्याचे काम करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो। ब्रिटिश हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार नायट्रेट्स भरपूर असलेल्या बीटरूटचा रस घेतल्याने रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तराचे म्हणजे एंडोथेलियम कार्य सुधारण्यास मदत होते। एंडोथेलियम रक्तवाहिन्यांचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। जळजळ झाल्यास हे कार्य बिघडते। संशोधकांना असेही आढळून आले आहे की ज्यांनी नायट्रेट समृद्ध बीटरूटचा रस घेतला आहे त्यांचे फोड लवकर बरे झाले आहेत। त्याच्यातील दाहक पेशींची संख्याही कमी झाली आहे। एका प्रमुख पोषक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बीटरूटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट पेशींचे नुकसान होण्यापासून वाचते, हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो। बीटरूटमध्ये बेटालिन्स नावाचे खास रंगद्रव्य असतात, ज्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात। हे दाहक विरोधी आणि कर्करोग विरोधी गुणधर्मांमध्ये देखील ओळखले जातात। याच बेटालिन्समध्ये बीटरूट ज्याचा सुंदर लाल रंग मिळतो आणि ते नैसर्गिक रंग म्हणून देखील वापरले जाते। प्लांट जर्नलमध्ये एका अभ्यासात असे म्हटले आहे की बेटालिन्ससारखे नैसर्गिक रंगद्रव्ये अँटीऑक्सिडंट तणावाचा सामना करतात आणि शरीरातील अँटीऑक्सिडंट संतुलित करण्यास मदत करतात। इतकेच नव्हे तर बीटरूट आपल्या पचनालाही खूप उत्तम आहे। त्यात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ते पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते। हे आपल्याला आतड्यातील चांगल्या जीवाणूंना देखील वाढवते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास आणि आरोग्यविषयक समस्या दूर होण्यास मदत होते। तर मित्रांनो, बीटरूट आपल्या आहारात समाविष्ट केल्याने त्याचे किती फायदे आहेत हे तर तुम्ही जाणून घेतलेच आहे। वेगवेगळ्या प्रकारे बीटरूटच्या आहारात समावेश करा आणि आपल्या हृदयाला निरोगी ठेवा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपी हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।